In previous lecture, we learned about the diffusion aerator. Okay. Then also we see sedimentation with coagulation, in which in coagulation there are two mechanisms. We only discussed the first mechanism in previous lecture. Okay. So my question to all of you is that what is coagulant? Who will tell me? Reagent. Yeah, reagent. पण तो काय करतो reagent? What is the actual work of that reagent? Transment of Any another? What is the role of that reagent? Coagulant is reagent. That is the correct answer. But what is that? As well as coarse dispersed impurities. Okay. ठीक आहे पहा. कोएग्युलंट काय करतो? ठीक आहे, कोण सांगतो तरी आन्सर? What is coagulant? What is the role of coagulant? Okay, what is coagulant? Coagulant is a reagent or is a chemical substance which is used for. कशासाठी यूज करतो आपण? remove colloidal as well as coarse dispersed impurities. It will help to remove the colloidal particles as well as the coarse dispersed particle by the process of precipitation. कसे रिमूव्ह करतात ते? तर प्रेसिपिटेशन होतं त्यांचं. ठीक आहे, पीपीटी तयार होतो आणि मग नंतर आपण इझिली ते रिमूव्ह करू शकतो. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट सी द सेकंड मेकॅनिझम. फर्स्ट मेकॅनिझम आपण कंप्लीट केली. ठीक आहे, लिहून पण घेतले. ठीक आहे, इट्स राईट अप ऑल्सो वी completed. The next mechanism, second mechanism for the coagulation is आता याच्यामध्ये इन सेकंड मेकॅनिझम मध्ये आपण अल्युमिनियम सल्फेट यूज करतो. फर्स्ट मेकॅनिझम मध्ये कोणतं आपण कोएग्युलंट यूज केलंय? ऍलम. ओके, ऍलम. आता याच्यासाठी अल्युमिनियम सल्फेट आहे. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आहे Al2SO4 थ्राइस. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण अल्युमिनियम सल्फेट यूज करणार असेल, ठीक आहे, काय करायचं? एक जे इम्प्युअर वॉटर आहे किंवा हार्ड वॉटर आहे त्यामध्ये आपण काय ऍड केलं? अल्युमिनियम सल्फेट ऍड केलं. ठीक आहे, आता हा अल्युमिनियम सल्फेट ऍड केल्यानंतर तो काय होतो? हायड्रोलाइज होतो, म्हणजे वॉटर मध्ये ऍड होतो किंवा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो. ठीक आहे, इट हायड्रोलाइजेस टू फॉर्म कोलायडल अल्युमिनियम हायड्रॉक्साइड. काय तयार झाला? कोलायडल अल्युमिनियम हायड्रॉक्साइड तयार होतो, म्हणजे AlOH. अल्युमिनियम मीन्स AlOH म्हणजे त्याचा सॉरी हायड्रॉक्साइड मीन्स हॅव्हिंग द फॉर्म्युला OH. ठीक आहे, अल्युमिनियम हायड्रॉक्साइड प्रिपेअर होतो किंवा फॉर्म होतो. अँड इक्विव्हॅलंट क्वांटिटी ऑफ H2SO4. त्याच्या समप्रमाणात, इक्विव्हॅलंट म्हणजे काय? त्याच्या समप्रमाणात
H2SO4 पण काय होतो फॉर्म होतो. ठीक आहे. तर फॉर दिस मेकॅनिझम वी हॅव द रिएक्शन Al2SO4 thrice प्लस 6H2O. ठीक आहे. O मोठा काढायचा इथं, आम्ही स्मॉल झाले इथं. तर Al2SO4 thrice प्लस 6H2O it forms AlOH thrice. That means it is also called as floc. फ्लॉक म्हणजे जे कोलायडल पीपीटी असतो त्याला आपण फ्लॉक असं म्हणतो. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार झाला प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड पण त्या समप्रमाणात प्रिपेअर होतो. ठीक आहे. रिएक्शन समजली. आता हा AlOH थ्राइस कसा तयार झाला तर पहा, आता हे हार्ड वॉटर आहे. ठीक आहे. हार्ड वॉटर मधील जो OH असेल H2O कडे HOH असं बॉन्डिंग असलेलं सबस्टन्स आहे किंवा कंपाऊंड आहे. अल्युमिनियम काय करतो, अल्युमिनियम कसा चार्जड आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा. पॉझिटिव्ह आहे. मग अल्युमिनियम काय करतो, स्वतः पॉझिटिव्ह असल्यामुळं पाण्यामध्ये निगेटिव्ह कोण आहे मग हार्ड वॉटर मध्ये किंवा इम्प्युअर वॉटर मध्ये निगेटिव्ह OH असतो. OH असतो. ठीक आहे. आता हा OH OH निगेटिव्ह जो आहे तो सॉइल मधील घेतो. ठीक आहे. क्ले पार्टिकल्स म्हणतो आपण, काल सांगितल्याप्रमाणे की जे क्ले पार्टिकल्स असतात ते निगेटिव्हली चार्जड असतात. मग तो OH मायनसला काय करतो, त्यासोबत बॉन्ड तयार करतो हा अल्युमिनियम. मग त्यांचा तयार होतो अल्युमिनियम OH थ्राइस, AlOH थ्राइस. प्लस आता याच्याकडे काय राहिला, SO4 राहिला. H2 चा OH ऑलरेडी निघून गेला. आता राहिलं कोण त्याच्याकडे, H आणि SO4 दोघांचं काय तयार होतो, H2SO4 तयार होतो. ठीक आहे. देन see the process for the coagulation and sedimentation is the this is the diagram for the sedimentation process and coagulation. So the plant म्हणजे प्रोजेक्ट. ठीक आहे. प्लांट किंवा प्रोजेक्ट कन्सिस्ट ऑफ, प्लांट म्हणजे इथं तुमचं झाड किंवा ट्री असं कन्सिडर करायचं नाही. प्लांट म्हणजे आपण प्रोजेक्ट म्हणा. ठीक आहे. प्लांट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंपार्टमेंट्स बट इन डायग्राम ओनली 2 आर शोन. हे अगोदर लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये कंपार्टमेंट म्हणजे कोण, हे एक कंपार्टमेंट आणि हे एक सेकंड कंपार्टमेंट. आता इथं फक्त 2 कंपार्टमेंट दाखवलेत, हे आणि हे. असे नंबर ऑफ कंपार्टमेंट्स असतात. म्हणजे इथून कंटिन्यू परत असे इकडे 2 असतील, परत अजून इकडे 2, इकडे साईडला 2-2 असतील, अशी एक सिरीज असते. जशी साखळी चेन असते, चेन. ठीक आहे. कसली पण चेन कन्सिडर करा. तर त्याला कसं बॉन्डिंग असतं, कंटिन्युअस असतं बॉन्डिंग. सेम तसा असतो हा प्लांट आपला. तर आता ऍक्च्युअली सेडिमेंटेशन, ऍक्च्युअली कोएग्युलेशन कसं होतंय तर ते आपण डायग्राम वरून पाहूया. एक्सप्लेन करते मी. आता इथून रॉ वॉटर आपण एंटर केले. ठीक आहे. आता रॉ वॉटर पासून इकडून जर लेफ्ट हँड साइडला जर त्याची इनलेट असेल रॉ वॉटरची, तर जे कंपार्टमेंट साठी नंबर ऑफ कंपार्टमेंट्स अटॅच कोणत्या साइडला असतील, लेफ्टला असतील का राईटला असतील, मग कंपार्टमेंट राईटला असतील. व्हेरी गुड. आता इकडून आपण रॉ वॉटर त्याला दिले, इकडे तर कंपार्टमेंट करू शकत नाही आपण, असं इकडून राईट हँड साइडला ते कसं असेल, कंटिन्युअस असेल. ठीक आहे. सो द रॉ वॉटर इज पास्ड थ्रू किंवा पास्ड इनटू दिस कंटेनर और दिस कंपार्टमेंट कॉल्ड एज ए सेडिमेंटेशन कोएग्युलेशन किंवा कोएग्युलंट प्लांट. ठीक आहे. आता यामध्ये अजून हे आहेत कंपार्टमेंट्स आहेत, तर पाहूया आपण. तर आपण या साइडने रॉ वॉटर एंटर करत आहोत. रॉ वॉटरची एंट्री या डायरेक्शनने असेल. त्याच्यावरचे जे अपोर डायरेक्शनला आपण कोएग्युलंट ऍड करणार आहोत. कोएग्युलंट हे आपण 2 टाइप्सचे ऍड करू शकतो. फर्स्ट मेकॅनिझम मध्ये आपण ऍड केलेला कोणता, नेम ऑफ द alum, and in second mechanism we use aluminum sulfate. ठीक आहे. त्यातला दोन्हीतील कोणता तरी एक कन्सिडर करा की अल्युमिनियम सल्फेट आपण ऍड केले. ठीक आहे. आता हे इथं एक कंपार्टमेंट दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हे डॉटेड लाईनचं काय आहे, वॉटर आहे. ओके. आता पहिल्या कंपार्टमेंट मध्ये आपण ऍड केल्यानंतर आता हे असं दिसतंय तुम्हाला की एक रॉड आहे, त्याला इथं असं पॅडल सारखं दिसतंय. सायकलीला जसे पॅडल्स असतात, ज्याला आपण फोर्स करून आपली सायकल पुढे नेतो, मोशन मध्ये आणतो त्या सायकलला, सेम तसे त्याला इथं पॅडल्स असतात इथं. आता हा जो रॉड आहे त्याला आपण शाफ्ट म्हणतो, सेंट्रल शाफ्ट. आता हा सेंट्रल शाफ्ट हा कसा असतो तर तो मूव्ह होतो.
ठीक आहे. आता हा मूव्ह होत असतो असा सर्क्युलर मोशन मध्ये आणि हे पॅडल्स असतात. या पॅडलमुळे काय होतं तर हे जे पाणी आहे ते पाणी पूर्ण ढवळलं जातं, मिक्स केलं जातं, स्टर केलं जातं. हा झाला पहिला कंपार्टमेंट. इथून इकडचा पहिला कंपार्टमेंट. ठीक आहे. आता हे इथं असं पाणी मिक्स होते. सेम आता इथून हे पाणी इकडं पण पास होणार आहे. दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये पण आपण एक शाफ्ट बसवलेला आहे. इथं वरती असा त्याला पकडायला असतं असं, तर हा हँडल असतो. आता या शाफ्टला पण सेम इथं पॅडल्स आहेत बघा, जसे इकडे आहेत तसेच याला पण पॅडल्स आहेत. हे याचा पण रोल तोच असतो. ते पण काय करायचं असतं, मूव्ह होत असतं ऑल डायरेक्शन मध्ये आणि मूव्ह होत असताना तर ते जे पाणी आहे ते पूर्ण मिक्स केलं जातं, स्टर केलं जातं आणि ढवळलं जातं ते पाणी पूर्णपणे. ठीक आहे. नंतर आता हे प्रोसेस कंटिन्युअस होत असते. आता यामध्ये काय होतं तर जे आपला ऍलम आहे किंवा आपला अल्युमिनियम सल्फेट आहे तो थोरली मिक्स केला जातो. म्हणजे व्यवस्थित नीट असं तो पाण्यासोबत मिक्स होतो आपला ऍलम. ठीक आहे. आता ऍलम जर मिक्स होत असेल तर तो काय करतो, सांगितलं आपण की अल्युमिनियम हा पॉझिटिव्हली चार्जड असतो, क्लेचे पार्टिकल निगेटिव्हली चार्जड असतात. तर ऍलम सगळीकडे मिक्स केल्यामुळे आपण तो अल्युमिनियम लगेच निगेटिव्ह क्ले पार्टिकल्स लगेच कॅच करतो आणि तो कलेक्टिंग टुगेदर एक पीपीटी तयार करतो. ठीक आहे. आता जी पीपीटी तयार झालेली हे असं दिसते बघा तुम्हाला इथून अशी. तर ही पीपीटी तयार झालेली हे असं स्लाइडिंग का दाखवले किंवा त्याला असं स्लोप का दाखवले तर इथून आपण ते रिमूव्ह करतो म्हणून इथं कमी झालेलं असणार पण इथं जास्त असतं. ठीक आहे. जिकडून आउटलेट आहे तिकडून जास्त प्रमाणात जात असते, ते इथलं गेलेलं आहे, उडलं गेलेलं आहे बघा किंवा रिमूव्ह झालेलं आहे आणि हे इकडं जास्त दिसते. तर इथं काय झालेलं आहे तयार, इथं तुम्हाला तुमचा स्लज किंवा त्याला आपण म्हणतो की पीपीटी इथं तयार झालेली आहे. ठीक आहे. नंतर आता याच्यामध्ये जो ऍलम आपण ऍड करतो. ठीक आहे. हे झालं त्याची प्रोसेस. अल्युमिनियम सल्फेट ऍड केला तर त्याच्यासोबत H2SO4 पण काय होतं इथं प्रिपेअर होतो. आणि जर समजा ऍलम जर ऍड केला आपण, ठीक आहे, तर ऍलमच्या सोबत साइड प्रोडक्ट कोणकोणते सांगितलेत आपण, त्याचे रिएक्शन नाहीये, त्याची रिएक्शन आहे, फक्त आपण काय केले एक्सप्लेन केले. तर जो पीपीटी तयार होतो तो पीपीटी आपण इथून रिमूव्ह करू शकतो. आणि वरचे जे पाणी आहे मी काल सांगितल्याप्रमाणे की पीपीटी बॉटमला सेट होतो आणि वरचं जे पाणी आहे ते आपण स्लोली रिमूव्ह करून घ्यायचं. जर फॉर एक्झाम्पल आता हे शाफ्ट वगैरे कसं होतं, तुम्ही सरबत करता घरी, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण साखर लिंबू ज्यावेळेस ऍड करतो तर ते लगेच साखर जी आहे इझिली डिझॉल्व्ह होते का, नाही होत. त्याला आपण काय करतो, चमच्याने काय करतो, स्पूनने स्टर करतो म्हणजे आपण एका डायरेक्शन मध्ये त्याला मोशन देतो. मोशन दिल्यामुळे काय होतं, साखर सगळी अशी पाण्यामध्ये काय होते मिक्स होते. मिक्स झाल्यामुळे ते काय होते डिझॉल्व्ह होते. सेम तसं हा ऍलम आपण काय करतो असं मिक्स करतो सगळ्या पाण्यामध्ये, त्यामुळे सगळीकडे अल्युमिनियम पोहोचतो प्रत्येक वॉटरच्या ड्रॉप्स मध्ये. आणि प्रत्येक वॉटरच्या मॉलिक्युल मध्ये जर क्ले पार्टिकल असेल तर ते लगेच त्या निगेटिव्ह पार्टिकलला कॅच करतं आणि त्याचे लगेच पीपीटी तयार होते. पीपीटी काय होते बॉटमला सेट होते. ठीक आहे. आता वरती जे पाणी असेल ते एकदम प्युअर असतं की ज्याच्यामध्ये क्ले पार्टिकल वगैरे नसतात किंवा डिस्पर्स पार्टिकल नसतात. ते सगळे डिस्पर्स पार्टिकल हे काय होतात बॉटमला सेटल झालेले असतात. तर सेडिमेंटेशन याचा अर्थ आहे की जर समजा मला सांगा तुम्ही पावसाचं पाणी पाहिलं असेल, ठीक आहे, पाऊस पडलेला आहे कन्सिडर करा आणि एक तळ साठलेलं आहे किंवा एक खड्डा आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. जर तुम्ही घरातील एक पातेलं नेलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरून आणायचं, ते पाणी तसंच ठेवायचं 1-2 दिवस आणि 2 दिवसानंतर त्याला पाहायचं, त्याला ऑब्झर्व करायचं. तर मला सांगा आफ्टर 2 डेज तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल, काय दिसेल तुम्हाला? त्याच्या तळाशी गाळ असतो. ठीक आहे. आता हे जे तळाशी त्याच्या गाळ सेटल झालेला असतो त्याला आपण म्हणतो सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे की जो गाळ आहे, जो इम्प्युरिटी आहे ती बॉटमला सेट होणं, यालाच आपण म्हणतो सेडिमेंटेशन. मग सेडिमेंटेशन साठी आपण कोणती प्रोसेस फॉलो केली तर कोएग्युलेशनची. कोएग्युलेशन म्हणजे आता हे नॅचरली सेडिमेंटेशन झाले, आपल्या पावसाच्या पाण्याचं सेडिमेंटेशन नॅचरली होतं म्हणजे इम्प्युरिटी तळाशी बसणे याला सेडिमेंटेशन म्हणायचं. पण आपण काय केलं, सेडिमेंटेशन हे नॅचरली होते, ठीक आहे, पण आपण याच्यासाठी एक प्रोसेस फॉलो केली कोएग्युलेशनची. कोएग्युलेशन मध्ये काय केलं आपण कोएग्युलंट ऍड केल्यानंतर हा पीपीटी तयार झाला का नॅचरली झालेला आहे.
नॅचरली झालेलं नाही, पीपीटी किंवा बॉटमला सेट झालेलं नाही, कोएग्युलंट ऍड केल्यामुळे झाले, म्हणून या सेडिमेंटेशन आपण सेडिमेंटेशन विथ द हेल्प ऑफ कोएग्युलेशन किंवा सेडिमेंटेशन इज फॉलोड बाय द कोएग्युलेशन प्रोसेस असं म्हणतो. ठीक आहे. सो जो प्युअर वॉटर असेल, हे इथं वॉटरचं आउटलेट आहे पहा, इथून आपण प्युअर वॉटर रिमूव्ह करायचे, आणि जो स्लज असेल तो आपण त्याच्या बॉटमला आपण केलेला आहे एक आउटलेट, तिथून आपण तो पीपीटी किंवा स्लज काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आता याला स्लोपिंग असं का दिलेलं आहे बॉटम त्याचा, तर फ्लोर विथ सोप म्हटले, कारण की इथं जे पीपीटी तयार झाली असेल ती इथपर्यंत कशी येणार, मग जर वरूनच जर त्याला स्लोप दिला तर ती अशी स्लोपिंग किंवा फॉलिंग डाऊन किंवा फॉलिंग रोलिंग मोशनने काय होतात, ते असे इथपर्यंत पोहोचतात आणि इथून मग ते बाहेर पडतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सेडिमेंटेशन अँड कोएग्युलेशन प्रोसेस. ठीक आहे. गॉट इट? येस मॅम. ओके. काय अडचण आहे त्याच्यामध्ये, काय डाऊट असेल तर विचारा. 4 वाजता आपली मेंटर-मेंटीची मीटिंग आहे पहा. ठीक आहे. तर त्यासाठी मी D23 ते 44 या जे रोल नंबर आहेत किंवा रोल कॉल्स आहेत, यांना मी लिंक दिलेली आहे टेलिग्रामला. ठीक आहे. फक्त 23 to 44 फक्त त्या लिंकला जॉईन होतील. माझी जी लिंक आहे ते, बाकीचे आपापले फक्त टीचर लिंक तुम्हाला सेंड करतील, त्याला तुम्ही जॉईन व्हायचे. ठीक आहे. डू यू अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स? येस मॅम. Yes, ma'am. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय अडचण आहे का, सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन मध्ये समजले का? Yes. येस मॅम. काय अडचण आहे का, काय डाऊट आहे का? No, ma'am. ठीक आहे. लिहून घेऊया. राईट डाऊन. तर सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन, आय थिंक फर्स्ट राईट केलं आपण मेकॅनिझम ना, बी लिहा, कॅपिटल बी. आपण पहिल्या मेकॅनिझमला कॅपिटल ए म्हटलं होतं, आता सेकंड म्हणा कॅपिटल बी. राईट इन दॅट. B झाले मॅडम. लिहून घेतलं, नो मॅम. एक्सप्लेन केलं असेल. लिहून नाही, एक्सप्लेन पण नाही केलं, इथपर्यंतच केलं. ए झाले ती राणी, पहिले जे आहे ना ते ए, सेटल डाऊन पर्यंतच लिहिलं असेल मला वाटते, नंतर आपण अटेंडन्स घेतली. ठीक आहे. येस मॅम. ओके. बी म्हणा. सेकंड, इन सेकंड मेकॅनिझम when अल्युमिनियम सल्फेट, मी हँड रिटन नोट्स पण दिलेत बघा तुम्हाला आता टीचिंग डायरी मध्ये, लेक्चरच्या पूर्वीच मी शेअर केले हँड रिटन नोट्स. तर याच्यामध्ये ऍसिड व्हॅल्यू, पीपीटी मध्ये ऍसिड व्हॅल्यू आणि सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू हे 2 पॉइंट्स आहेत, ते पीपीटी मध्ये आपण शेअर केले नाहीत, आपण ते नोट्स मधून हे करणार आहोत, लर्न करणार. त्यासाठी मी तुम्हाला हँड रिटन नोट्स पण काय केले, एक जुन्या प्रोव्हाइड केले. देन नेक्स्ट, राईट डाऊन. इन सेकंड मेकॅनिझम when aluminum sulfate is added to water, it hydrolyzes to form colloidal aluminum hydroxide. Colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of H2SO4 and equivalent quantity of H2SO4. Take the reaction also. झाली रिएक्शन कंप्लीट झाली का? येस मॅम. ठीक आहे. ओके. टेक द स्क्रीनशॉट ऑफ डायग्राम.
नेक्स्ट, राईट द मेकॅनिझम. एक्सप्लेन करायचं राहिलं ना, बघा मी एक्सप्लेन करते, म्हणजे हे पीपीटी मध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे. इन दीज कंपार्टमेंट्स पॅडल्स आर रोटेटेड स्लोली. जसं मग अशी मी सांगितलं की 2 शाफ्ट आहेत, असे कंटिन्यू नंबर ऑफ कंपार्टमेंट्स असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे शाफ्ट असतात ते सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होत असतात बाय युझिंग द मोटर्स. These provide a gentle contact between the coagulant and water. हे मूव्ह होत असल्यामुळे पॅडल काय होतं की कोएग्युलंट आणि वॉटर यांमध्ये जेंटल कॉन्टॅक्ट क्रिएट होतो किंवा काय होतात व्यवस्थित ते मिक्स केलं जातं पाण्यामध्ये. Then coagulants are generally added in solution to form properly mixed water, then sedimented. जे कोएग्युलंट आहे ते पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स झालं की त्याचं सेडिमेंटेशन प्रोसेस नॅचरली होत असते. सेडिमेंटेशन प्रोसेस होते म्हणजे काय होतं तर जो गाळ आहे, जो इम्प्युरिटी आहे ते तळाशी जाऊन बसते. ठीक आहे. राईट डाऊन. डायग्राम साठी थोडा स्पेस ठेवा आणि त्याच्या खाली लिहा. इन दीज कंपार्टमेंट्स paddles are rotated. In these compartments paddles are म्हणजे सायकलीला जसे पॅडल्स असतात सेम तसे असतात. Paddles are rotated slowly by motors किंवा विथ द हेल्प ऑफ मोटर्स म्हटलं तरी चालेल. बाय मोटर्स म्हणजे मोटर त्याला जोडलेली असते. ती फिरणार कसे नॅचरल तर फिरणार नाही. ठीक आहे. त्याला आपण मोटर कनेक्ट केलेली असते. मोटरने इलेक्ट्रिकल स्विच कनेक्ट करायचा. ज्यावेळेस आपण स्विच चालू करणार आहोत त्यावेळेस त्याची मोशन स्टार्ट होईल. मोटर्स these provides the gentle किंवा superior contact between coagulant and water. Next. Next sentence. The coagulants now. मी सांगते तसं लिहा, हे सेंटेन्स नका लिहू, मी सांगते ते लिहा. The coagulants now thoroughly, thoroughly thoroughly mixed. The coagulants now thoroughly mixed in water and responsible for sedimentation process. Responsible for the sedimentation process. That is the PPT. That is the PPT is settled. The PPT is settles at bottom. The PPT is settles at bottom. Next line. Next sentence. The last compartment. इथे पहा. आता हे आपण दोन दाखवले ना, लास्टचा कोणताही असू शकतो पुढं. The last compartments having water outlet
and outlet for sludge also. Outlet for sludge also. Come on. By the use of these outlets, we can remove the respective. We can remove the respectives. We can remove the respectives. Have you done? मॅडम एकदा रिपीट वाचता का? रिपीट कुठून वाचू मी माझ्या म्हणणं सांगितलेलं. ज्यांचं कंप्लीट झालं त्यांनी रीड करा रे. इथे नाही पुढे मी लास्ट सेंटेन्स प्रिपेअर करून दिले. ज्यांचं कंप्लीट झालं त्यांनी वाचा. The last compartment having water outlet and outlet for sludge. Also, by the use of these outlets, we can remove the respectives. ठीक आहे, झालं कंप्लीट? येस मॅम. हा ठीक आहे, ओके. नेक्स्ट हेडिंग टाका, डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. आता आतापर्यंत आपण जे पीपीटी असतील, क्ले पार्टिकल्स असतील, बिगर पार्टिकल्स असतील, कोर्स पार्टिकल, ऑर्गॅनिक मॅटर असेल, रॉ मटेरियल असेल, हे सगळं रिमूव्ह केलं सेडिमेंटेशनने किंवा आरओ प्रोसेस मध्ये आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोरीन हे आयन सगळे रिमूव्ह केले. नंतर हे या प्रोसेस मध्ये एरिएटर मध्ये आपण काय केलं की जो H2S गॅस, CO2 गॅस असतील ते रिमूव्ह केले, किंवा आयर्न असेल, मॅंगनीज असेल त्याचं हे रिमूव्ह केलं. पण आतापर्यंत आपण बॅक्टेरिया किंवा व्हायरस किल केलेत का? नाही केलेत. फक्त आतापर्यंत आपण कशावरती काम करत होतो? ओनली वी वर्किंग ऑन द मिनरल्स अँड ऑल्सो द ऑर्गॅनिक मटेरियल, पार्टिकल्स असतील किंवा इम्प्युरिटी. या व्यतिरिक्त पाण्यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस पण असतात, बरोबर आहे की ना? पण आपण त्यांना अजून किल केलेलं नाही. आतापर्यंत आपण फक्त मिनरल्स आणि इम्प्युरिटी जे असतील ते फक्त रिमूव्ह केलेली. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत? तर बॅक्टेरिया आणि व्हायरस किल करणार आहोत. ठीक आहे, याच्या पुढची स्टेप आहे किलिंग फॉर द बॅक्टेरिया अँड व्हायरस. सो याच्यासाठी आपण म्हणतो की त्या डिसइन्फेक्शन करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? त्याचं डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन म्हणजे या ट्रीटमेंट मध्ये आपण व्हायरस आणि बॅक्टेरिया किल करतो. ठीक आहे, डिसइन्फेक्शन म्हणजे काय? तर किलिंग द बॅक्टेरिया अँड व्हायरस. दिस प्रोसेस इज द डिसइन्फेक्शन. आता डिसइन्फेक्शनची प्रोसेस आपण नंबर ऑफ केमिकल्सने आपण काय करू शकतो? पार पाडू शकतो किंवा कम्प्लीट करू शकतो. तर त्यामध्ये ओझोन एक आहे, ओझोनामाइड आहे, किंवा अजून कोणते आहेत? क्लोरीन एक आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण फर्स्ट यूज करणार आहोत क्लोरीन. लिक्विड पण यूज करू शकतो आपण आणि गॅस म्हणून पण यूज करू शकतो. तर पहिली मेथड आपण एक्सप्लेन करूया, डिसइन्फेक्शन बाय द यूज ऑफ क्लोरीन गॅस. ओके, आता डिसइन्फेक्शन म्हणजे काय त्याची आपण डेफिनेशन व्यवस्थित स्टडी करू. द प्रोसेस ऑफ किलिंग द डिसीज प्रोड्युसिंग बॅक्टेरिया फ्रॉम द वॉटर अँड मेकिंग इट सेफ फॉर मेनली द ड्रिंकिंग पर्पज. ठीक आहे, किंवा अदर युजेस साठी सुद्धा. बॅक्टेरिया प्रोड्यूस करणारे डिसीज प्रोड्यूस करणाऱ्या बॅक्टेरियांना किल करायचं आहे आणि पाण्याला ड्रिंकिंग पर्पज साठी किंवा अदर पर्पज साठी सुटेबल बनवायचं आहे. त्या प्रोसेसला म्हणायचं डिसइन्फेक्शन. डिसीज तयार करणाऱ्या बॅक्टेरियांना आपल्याला काय करायचं? किल करायचं आहे आणि पाण्याला सेफ बनवायचं आहे. कशासाठी? पिण्यासाठी किंवा अदर यूज साठी. सो द प्रोसेस ऑफ किलिंग द डिसीज प्रोड्युसिंग बॅक्टेरिया from the water and making it safe for mainly drinking purpose and other use also. This process is called as a disinfection process. ठीक है? Are you do you understand or are you getting the definition? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. ठीक है.
देन आता याच्यासाठी आपण यूज कोणता करणार आहोत, क्लोरीन गॅस. ठीक आहे, आता क्लोरीन जो आहे तो लिक्विडच्या फॉर्म मध्ये पण असतो आणि गॅसच्या फॉर्म मध्ये पण आपण यूज करतो. सो द केमिकल ऑर द सबस्टन्स विच आर युज्ड फॉर द किलिंग द बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज डिसइन्फेक्टंट. त्याला काय म्हणायचं, डिसइन्फेक्टंट. हे जोडून लिहायचं, सेपरेट आहे इथं पण जोडून लिहायचं ते. डिसइन्फेक्टंट म्हणजे द केमिकल विच इज युज्ड फॉर द किलिंग बॅक्टेरिया. आणि प्रोसेस, या सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं, डिसइन्फेक्शन. ठीक आहे, ऍडिशन ऑफ डिसइन्फेक्टंट. शन म्हटलं राईट लास्टला एशन ऍडिशन काही असेल तर त्याचा अर्थ असतो ऍडिशन. शन म्हटलं की काय येतं, ऍडिशन. आता हे डिसइन्फेक्शन आहे म्हणजे ऍडिशन ऑफ डिसइन्फेक्टंट इज कॉल्ड ॲज डिसइन्फेक्शन. तर जो पर्टिक्युलर केमिकल आपण यूज करणार आहे बॅक्टेरिया किल करण्यासाठी त्या केमिकलला आता म्हणायचं डिसइन्फेक्टंट. जर तो कोएग्युलेशनच्या प्रोसेसला यूज केला तर त्याला म्हणायचं कोएग्युलंट्स. आणि जर किलिंग बॅक्टेरियासाठी यूज केलं, डिसइन्फेक्शन साठी यूज केलं तर डिसइन्फेक्टंट. त्याचा रोल काय त्यावरून त्याला नाव दिलेलं असतं. ठीक आहे, डिसइन्फेक्टंट काय करतो, बॅक्टेरियाने किल करतो. कोएग्युलंट काय करतो तर इम्प्युरिटी सोबत पीपीटी तयार करतो. ठीक आहे, तर ते त्याचे पर्टिक्युलर त्याला रोल दिले. सो द केमिकल और सबस्टन्स विच आर युज्ड फॉर द किलिंग द बॅक्टेरिया अँड व्हायरस आर कॉल्ड एज द डिसइन्फेक्टंट्स. आता रिक्वायरमेंट काय असतील गुड डिसइन्फेक्टंट, आपण कसं ओळखणार की चांगला डिसइन्फेक्टंट कोणता किंवा यूज साठी आपण कोणता यूज करू शकतो, चांगला त्याचा परफॉर्मन्स कोणाचा चांगला आहे. तर याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे किंवा काही एक रूल्स आहेत. तर ते जर त्याचे सॅटिस्फाय असतील तर आपण काय म्हणणार, एक रिक्वायरमेंट आहे त्याची, ते सॅटिस्फाय असतील तर म्हणायचं तो गुड डिसइन्फेक्टंट आहे. तर काय तर पहा याच्यामध्ये फर्स्ट आहे दे should destroy all the harmful bacteria. त्यांनी सगळे हार्मफुल जे बॅक्टेरिया ते डिस्ट्रॉय केले पाहिजेत फ्रॉम द वॉटर अँड मेक इट परफेक्टली सेफ फॉर यूज. बॅक्टेरिया सगळे किल केले पाहिजेत आणि पाण्याला कसं बनवलं पाहिजे, सेफ बनवलं पाहिजे यूज साठी आपले. हे असेल पहिली रिक्वायरमेंट आपली. सेकंड रिक्वायरमेंट इज दॅट दे शुड बी इकॉनॉमिकल अँड इझिली अवेलेबल. इकॉनॉमिकल असलं पाहिजे म्हणजे त्याची किंमत जी आहे ती कमी जास्त महाग नसू नये, इकॉनॉमिकल असावी, सगळ्यांना परवडण्यासारखी असावी त्याची प्राइस. अँड इझिली अवेलेबल. इझिली अवेलेबल म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये अवेलेबल व्हायला पाहिजे. असं नाही की खेडेगावात मिळत नाही आणि त्याच्यासाठी पंढरपूरला जावं लागतं. ठीक आहे, इट शुड बी, ते कसं पाहिजे, इकॉनॉमिकल आणि इझिली अवेलेबल असायला पाहिजे. सेकंड, दे शुड नॉट रिक्वायर हाय स्किल अँड कॉस्टली. तर ते यूज करायचे आपल्याला तर त्याला एक इंजिनियरच माणूस पाहिजे, एक असुशिक्षित माणूस पण तो जर अप्लाय करू शकत असेल तर ते कसं असेल, बेटर अँड बेस्ट असेल. सो दीड शुड नॉट रिक्वायर हाय स्किलचा माणूस नकोय त्याला. ठीक आहे, कोणी कसं यूज करता आलं पाहिजे. अँड कॉस्टली इक्विपमेंट, तर ते इझिली आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. त्याला इक्विपमेंट्स वगैरे नसायला पाहिजेत, इन्स्ट्रुमेंट नसायला पाहिजेत की जेणेकरून स्किल असलेला, हाय स्किल असलेला आपल्याला व्यक्तीची गरज पडेल. साधं सिंपल सरळ अशी त्याची प्रोसिजर पाहिजे. अँड लास्ट, आफ्टर देअर ट्रीटमेंट द वॉटर शुड नॉट बिकम टॉक्सिक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. त्याच्या ट्रीटमेंट केल्यानंतर आपलं पाणी पॉइझनस बनायला नको आहे. ठीक आहे, अँड ऑब्जेक्शनेबल टू द युजर्स. ते आपण जे केमिकल ऍड करणार आहोत त्याचं यूज झाल्यानंतर पाणी आपलं पॉइझनस बनायला नको आणि त्याचं काही ऑब्जेक्शनेबल त्याची कॅरेक्टरिस्टिक्स राहायला नाही पाहिजे. म्हणजे समजा आता क्लोरीन आहे, क्लोरीन लिक्विड ज्यावेळेस आपण ऍड करतो तो त्याची प्रोसेस करतो. ठीक आहे, ते पॉइझनस नसते पण त्याचा स्मेल येतो बघा. क्लोरिनेटेड जर वॉटर असेल तर त्याला स्मेल येतो वेगळा असा, तर ते थोडं ऑब्जेक्शनेबल असतं. मग आपल्याला असं पाहिजे की रिक्वायरमेंट काय आहे तर ते यूज झाल्यानंतर एक तर त्याने आपलं पाणी पॉइझनस बनवायला नको आहे. देन जे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ऑब्जेक्शनेबल नको आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरीनचं असते की त्याचा स्मेल येतो खूप, तर असं नकोय, एक सुद्धा ऑब्जेक्शन त्याला नसायला पाहिजे. ठीक आहे, सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ किंवा requirements for the good disinfectant. Okay, are you getting? Yes. Yes, ma'am. Okay, then take down the point from here, disinfection by chlorine gas from the definition. Okay, take down the definition, write the heading, then take it. The process of killing the disease producing bacteria
the disease producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses. Drinking purpose and other uses is called as disinfection. Next sentence. The chemical or the substance chemicals म्हणा chemicals, the chemicals or substance which are used for killing the bacteria are known as disinfectants. जोडून घ्यायचा हा शब्द disinfectants. Is it over? Yes, ma'am. Okay. Then next. Next reading. Requirements for good disinfectant. किंवा इन्फेक्टंट्स म्हणा. खाली आपण सगळं अनेक वचने लिहिली. Disinfectants. Requirements for good disinfectants. First, they should destroy all the harmful bacteria from the water and make it perfectly safe for use. Second, they should be economical and easily available. Easily available.
Next, third, they should not require high skill and costly equipment. They should not require high skill and costly equipment. They should not require high skill and costly equipment. Second, next, yeah. After their treatment, the water should not become toxic. The water should not become toxic and objectionable to the user. Toxic and objectionable to the user. Okay. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. ठीक आहे, इथून जी मेथड आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तोपर्यंत मला एक अटेंडन्स किती हे एक्सप्लेन आता हा तर करता येत नाही, इथून पुढे सगळे हे इथपर्यंत एक्सप्लेन करता आलं पाहिजे. एक मिनिट अटेंडन्स घेते. D12 absent, 14 absent, 19, 22, 33, 41, 43, 6, 56, 7, 6, 1, 2, 63 पण absent, 63 absent, 43 आहे का? ठीक आहे. मी absent roll कॉल एकदा रीड करते. 12, 14, 19, 22, 33, 46, 56 आणि 63. These are the absent numbers. Is anyone present from these numbers? Okay, no. We'll stop here because there are points we also discuss in mentor-mentee register. आता mentor-mentee register याच्यामध्ये 23 ते 44 जे माझे स्टुडंट्स आहेत, प्रॉक्टर स्टुडंट्स, त्यांनी त्या लिंकला जॉईन व्हा. बाकीचे जे लिंक्स असेल ते निसार शेख सर एक असतील आणि बाकीच्या मुलांना कोण आहेत, बाबर सर आहेत ना, आय थिंक. Yes, ma'am. Babar sir will send you a new link, and also Nisar Sheikh sir will send you a link for the respective students. Okay. Now we will stop. Now we will stop here, and again 23 to 44 students can join the my meeting, that is mentor-mentee meetings. Okay. Okay, ma'am. ठीक. Okay, ma'am.
सगळ्यांनी कंपल्सरी जॉईन व्हायचंय, कारण इलिजिबिलिटी आणि स्कॉलरशिपचे इन्स्ट्रक्शन दिले जातील. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रिक्टली जॉईन करा सगळे.